वारंवार लघवीला जावं लागते, त्यामुळे रात्रीची झोपमोड पण होतीये. लघवीची धार कमजोर झालीये का? 40शी नंतर अनेक पुरुष या त्रासाकडे दुर्लक्ष करतात, पण हे लक्षण असू शकतं प्रोस्टेट एनलार्जमेंटचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच समस्येबद्दल सविस्तर आणि सोप्या शब्दात चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. प्रोस्टेट म्हणजे काय? प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये असणारी एक लहान ग्रंथी आहे. ती मूत्राशयाच्या खाली आणि लघवीच्या नळीभोवती असते. वीर्य निर्मितीत प्रोस्टेटचा महत्त्वाचा वाटा असतो. वय वाढत गेलं की या ग्रंथीचा आकार वाढू शकतो. यालाच प्रोस्टेट एनलार्जमेंट किंवा BPH, बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया असं म्हणतात. हा एज रिलेटेड प्रॉब्लेम आहे, इन्फ्लेमेटरी कंडिशन नाही. आता बघू प्रोस्टेट एनलार्जमेंट म्हणजे काय. BPH, बिनाइन प्रोस्टेट हायपरप्लेजिया. हायपरप्लेजिया म्हणजे अतिरिक्त पेशींची वाढ किंवा पेशींची अतिवृद्धी. यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशींची संख्या ही सामान्यापेक्षा जास्त वाढते, ज्यामुळे अवयव मोठा होतो. प्रोस्टेट वाढल्यामुळे लघवीच्या नळीवर दाब येतो आणि त्यामुळे लघवी संबंधी अनेक त्रास सुरू होतात. ही समस्या कॅन्सरस नसते, पण त्रासदायक नक्कीच असते. याची 2 मुख्य कारणं आहेत. नंबर 1, वाढलेलं वय आणि हॉर्मोनल बदल. 40-45 वर्षांनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि DHT हॉर्मोनमध्ये बदल होतात. या हॉर्मोनल बदलांमुळे प्रोस्टेट हळूहळू वाढू लागते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या पुरुषांमध्ये याची सुरुवात झालेली असते. 50-55 मध्ये थोडं प्रमाण वाढायला सुरुवात होते. 60 मध्ये समजायला लागतं लघवी थांबून थांबून होतीये किंवा सारखं वॉशरूमला जावं लागतं. आणि 70 पर्यंत त्रास खूप वाढलेला असतो. त्यामुळे जसजसं वय वाढत जातं तसा हा प्रॉब्लेम सुद्धा वाढत जातो आणि म्हणूनच वयोवृद्ध पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. नंबर 2, जीवनशैली व इतर घटक. बसून असणारी जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मधुमेह, जास्त मद्यपान हे सगळे घटक प्रोस्टेट वाढीस कारणीभूत ठरतात. प्रोस्टेट एनलार्जमेंटची लक्षणं. याची लक्षणं सुरुवातीला सौम्य असतात, पण हळूहळू ती वाढतात. लघवीच्या नळीवर दबाव आल्यामुळे लघवीची धार कमजोर झालेली असते. लघवी सुरू होण्यास खूप वेळ लागतो, जास्त जोर लावावा लागतो, पण तरीसुद्धा लघवी पूर्ण न झाल्याची भावना असते. अचानक घाईघाईने वॉशरूमला धावावं लागतं. कंट्रोल करणं किंवा लघवी थांबवून धरणं अवघड जातं. लघवीची इच्छा तीव्र असते. वारंवार वॉशरूमला जावं लागतं. त्यामुळे रात्रीसुद्धा 3-4 वेळा झोपेतून उठून जावं लागतं. झोप पूर्ण होत नाही. थेंब थेंब युरिन पास होते. एकधारी लघवी होत नाही. फ्लो कमी असल्यामुळे आणि ब्लॅडर पूर्णपणे रिकामी न झाल्यामुळे युरिन ब्लॅडरमध्ये थोडी साठून राहते. आणि याकडे जर दुर्लक्ष झालं, वेळीच योग्य उपचार केले नाहीत, तर युरिन इन्फेक्शन, मूत्राशयावर ताण, सिस्टायटिस, किडनीवर परिणाम होऊ शकतो. किडनी फंक्शन्स हळूहळू नीट होऊ शकत नाहीत, ज्यामुळे युरिया, क्रिएटिनिन पण वाढू शकतं. स्टोन होण्याची शक्यता पण असते. काय काळजी घ्यावी? काही सोप्या सवयी बदलल्यास त्रास नक्कीच कमी होतो. नंबर 1, पाणी दिवसा जास्त, रात्री कमी. नंबर 2, चहा, कॉफी, अल्कोहोल कमी. नंबर 3, लघवी रोखून धरू नका. नंबर 4, नियमित चालणे किंवा व्यायाम, पेल्विक फ्लोर मसल्स स्ट्रॉंग करा. नंबर 5, वजन नियंत्रणात ठेवा. आणि नंबर 6,
थंडीत लघवी दाबू नका. आता वळूया होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे. नंबर 1, सबाल सेऱ्युलाटा 30. सबाल सेऱ्युलाटा हे प्रोस्टेटसाठी अत्यंत वेल नोन आणि प्रभावी औषध आहे. विशेषतः प्रोस्टेट एनलार्जमेंटसाठी खूप उपयोगी ठरतं. याचे सिम्पटम्स प्रोस्टेट एनलार्जमेंटच्या सिम्पटमसोबत मॅच होतात. लघवीला सुरुवातीला त्रास होणे, धार कमजोर असणे, जोर लावावा लागणे, रात्री झोपेतून वारंवार उठून जावं लागणे, थेंब थेंब लघवी होणे आणि पूर्ण न झाल्यासारखी भावना येणे. या सगळ्याच लक्षणांमध्ये सबाल सेऱ्युलाटा 30 हे औषध अत्यंत फायदेशीर ठरतं. 30 पोटेन्सीमध्ये तुम्ही हे घ्या. नंबर 2, कल्केरिया फ्लुरिका 30. कल्केरिया फ्लूर हे औषध हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया म्हणजेच प्रोस्टेटचा आकार असामान्य पद्धतीने वाढलेला असताना उपयुक्त ठरतं. प्रोस्टेटचा आकार खूप जास्त वाढलेला असणे, प्रोस्टेट कडक, हार्ड वाटणे, दीर्घ काळापासून चालू असलेली प्रोस्टेटची समस्या, पेशींमध्ये जाडी व कडकपणा वाढलेला असणे, अशा तक्रारींसाठी प्रोस्टेटचा आकार कमी करण्यासाठी आणि त्याची लवचिकता सुधारण्यासाठी या औषधाची मदत होते. यामुळे लघवीशी संबंधित तक्रारी हळूहळू कमी होतात. प्रोस्टेटची वाढलेली साईज कमी करण्यासाठी हे औषध आपण प्रामुख्याने वापरणार आहोत. आकार वाढल्यामुळे लघवीची नळी दबली जाते, ती हळूहळू उघडते, कारण प्रोस्टेटचा वाढलेला आकार कमी झालेला असतो, नॉर्मल होतो, ज्यामुळे लघवीचा फ्लो सुधारतो. हे औषध सुद्धा 30 पोटेन्सीमध्येच घ्यायचं आहे. नंबर 3, थुजा 30. थुजा सुद्धा 30 पोटेन्सीमध्येच वापरायचा आहे. हॉर्मोनल असंतुलनामुळे झालेली प्रोस्टेटची वाढ यासाठी हे औषध जास्त उपयुक्त ठरतं. थुजा हे औषध शरीरातील हॉर्मोनल समतोल सुधारण्यास मदत करते आणि त्यामुळे प्रोस्टेटशी संबंधित लक्षणं हळूहळू कमी होतात. सोबतच डायजेशन सुधारतं आणि लघवीची धार सुद्धा ठीक होते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. नंबर 4, क्लिमॅटिस इरेक्टा 30. क्लिमॅटिस इरेक्टा हे या कॉम्बिनेशनमधलं शेवटचं औषध आहे. 30 पोटेन्सीमध्येच हे सुद्धा वापरायचंय. वारंवार लघवीला जावं लागतंय आणि होल्ड करू शकत नाही, खूप घाई होते, त्यामुळे प्रवास करण्याची सुद्धा भीती वाटते. त्यासोबत जळजळ होणे, ही सगळी लक्षणं या औषधाने कमी होतात. SBL, शॉबे किंवा डॉक्टर रेक्वेक अशा स्टँडर्ड कंपनीचं औषध विकत घ्या. 100 ml च्या रिकामी ड्रॉपर बॉटलमध्ये ही सगळी 4ही औषधं समप्रमाणात 20 ml प्रत्येकी अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या. हे झालं आपलं प्रोस्टेट क्युअर कॉम्बिनेशन तयार. जेवणाच्या आणि औषधाच्या मध्ये अर्ध्या ते 1 तासाचा अंतर ठेवा. 5 ml म्हणजे साधारण 1 चमचा पाण्यात 2 ते 3 थेंब औषध ॲड करून तो डोस प्यायचा आहे. औषध दिवसातून 3 वेळा सकाळी, दुपारी आणि रात्री घ्या. 10-15 दिवसातच तुम्हाला रिझनेबल फरक दिसायला सुरुवात होईल. रात्री वॉशरूमला झोपेतून उठून जाण्याचं प्रमाण कमी होईल. पुढे 4-6 महिने औषध न चुकवता कंटिन्यू करा. कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. लॉंग टर्म वापरासाठी सेफ औषध. वापरून बघा आणि तुम्हाला मिळालेले रिझल्ट्स मला नक्की कमेंट्समधून कळवा. प्रोस्टेट वाढ ही सामान्य पण दुर्लक्षित न करण्यासारखी समस्या आहे. योग्य वेळी निदान, काळजी आणि योग्य उपचार घेतल्यास शस्त्रक्रियेची गरज टाळता येऊ शकते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.